हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर 19 जुलैला म्हणजे अगदी परवाच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय 1, 2, 3, 4 हा चित्रपट. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर आला तेव्हा मला तो बघितल्यावर असं झालं, सगळ्यांनाच ते झालं असेल की 4 मुलं आहेत. नंतर जेव्हा तुम्ही या ट्रेलरच्या शेवटाकडे वळता तेव्हा तुम्हाला कळतं 6 मुलं आहेत. काय नेमकी ही सगळी गंमत आहे मला जाणून घ्यायचं आहे. मी पहिल्यांदाच या टीम बरोबर गप्पा मारते. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तर एकदम दणक्यात तुमचं सोशल मीडिया कॅम्पेन आणि प्रमोशन चाललंय. एक असं ठिकाण नाही जे तुम्ही सोडलंय, म्हणजे रील्सवर, मेट्रोमध्ये, इंटरव्ह्यू सगळीकडे प्रमोशन चाललंय. करणच्या व्लॉग्समध्ये तर वा 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 कमालच आहे. स्वागत. कसे आहात सगळे? मस्त. थोडं नर्वस पण आता परवावर रिलीज आलाय म्हटल्यावर, पण भारी, बाकी भारी. वरुण सर काय म्हणताय, काय चाललंय? नाही, मी खूपच उत्सुक आहे लोकांना काय वाटतं याबद्दल. आणि मला वाटतं हा क्षण खूप महत्त्वाचा असतो की आता जे काही इतकी वर्ष केलेलं आहे ते लोकांसमोर जाणार आहे. सो त्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे. करणने खूपच प्रमोशन केलंय. ऍक्च्युली आता जेव्हा निपुण बोलला की 2 दिवसावर आलंय रिलीज, तेव्हा मला रिअलाइज झालं आलं. मी बिकॉज काही ना काहीतरी चालूच आहे चालू आहे, माझं, व्लॉग असेल किंवा काय, तर लक्षात नाही राहत. बट हां, आता मी पटकन नर्वस झालोय. सो हां, बट मी खूपच एक्सायटेड आहे लोकांसाठी पण, बिकॉज लोक पहिल्यांदा मला थिएटरमध्ये बघणार आहेत. सो खूप जास्त एक्सायटेड. पहिला मराठी चित्रपट आहे. पहिला मराठी Yes. चित्रपट ऑब्व्हियसली. निपुण, पण 6 मुलांची ही कॉन्सेप्ट हे काहीतरी भन्नाटच आहे. आपण जुळं आणि तिळ्याबद्दल ऐकलेलं 4 आणि त्यांचं मला कळतं 6. ॲक्च्युली ना लेखकाला ही स्क्रिप्ट सुचणं हेच एक टास्क आहे मी असं म्हणेन. तुझ्यासाठी नेमकी काय, म्हणजे काय तुला क्लिक झालं आणि हे दाखवावं प्रेक्षकांना, हे तुला सुचलं, काय होतं? त्याला एक 2-3 गोष्टी कारणीभूत आहेत, हां. त्याचं कॉम्बिनेशन आहे ते. एक पहिलं म्हणजे सोशल मीडिया. त्याच्यावरती आता आपण एकदा कुठल्या तरी एका बाळाचा व्हिडिओ बघितला की ते आपल्याला सतत येत राहतात. तसंच 4 बाळांचा एक व्हिडिओ मी पाहिला होता आणि त्याच्यावर तिकडे त्याचे आई वडील वगैरे सगळं बघून मला असं झालं की ह्यांना काय वाटलं असेल जेव्हा ह्यांना पहिल्यांदा त्यांच्या सोनोग्राफीमध्ये कळलं असेल किंवा डॉक्टरनी सांगितलं असेल त्यांच्या की तुम्हाला 4 बाळं होणार आहेत बरं का, तेव्हा त्यांची रिॲक्शन काय असेल आणि मग एकंदरीत त्यांनी ते हँडल कसं केलं असेल. तर तो एक पहिला इन्सिडेंट होता. आणि दुसरं असं ऐकलं होतं की कुठला तरी एक ॲक्टर आहे म्हणे, त्याला काम ऑफर केलं होतं आणि तो फुल माझात म्हटलं होता नाही नाही मी काय असलं काही करणार नाही काम वगैरे. आणि काही दिवसांनी कळलं की त्याला तिळी होणार आहेत. म्हणून त्यांनी लगेच परत प्रोड्युसरला फोन केला की हॅलो काय काम आहे परत जरा सांगतं का, परत मी करेन. तर असे वेगवेगळे जे काय किस्से बघितले ऐकले त्याच्यावरनं हे कथाबीज सुचलं की कदाचित असं जर एक यंग कपल असेल आणि त्यांना हे कळलं तर काय होईल. आणि त्याची काही ना काहीतरी कथा जुळवायचा प्रयत्न करत होतो. पण मला असं वाटलं की एक सक्षम अजून एक चांगला लेखक आपल्याला हवा आहे यासाठी. आणि तेव्हा मग मी वरुणला विचारलं आणि मग आम्ही दोघांनी मिळून त्याची जी संहिता आहे ती तयार केली. अगदी. पण वरुण 6 मुलं म्हणजे हे काय क्विकली बोलले, 4 नाही 6 मुलं आहेत. बट ते रायटिंग आणि देन ॲक्च्युली पिक्चरायझेशनमध्ये येणं खूप डिफिकल्ट आहे. सिन्स कॉमेडी प्रेक्षकांना हसवणं खरं तर सिनेमाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघितलं तर थोडंसं कठीण जातं. काय सगळा विचार होता जेव्हा रायटिंग प्रोसेस आणि ॲक्च्युअल फ्लोअरवर जायची प्रोसेस आली? खरं तर असं होतं की रायटिंग लेवलवरतीच आम्हाला असं वाटत होतं की जी कॉन्सेप्ट ऐकल्यावरती जे लोकांचे चेहरे होतात की अरे काय सांगतोयस, काय होणार, पुढे काय होणार आहे. सो तिकडून खरं तर ती सुरुवात झाली की जी एक धमाल मस्ती आणि काहीतरी एक फॅन्टसीच आहे जवळपास हे आपल्या आयुष्यात कसं घडलं आहे. तिकडनं सुरुवात होऊन पण पुन्हा बाळाकडे आपण सगळेच जण गांभीर्याने पाहतो. सो तिकडे मग त्या दिशेने पण ती सगळी वाटचाल सुरू झाली की खरंच हे पॉसिबल आहे का. आणि मग फिजिकल कंडिशन काय असणार आहे त्यामध्ये, आईची कंडिशन काय असणार आहे, त्या जोडीला आईच्या साईडनी जे कोणी नातेवाईक असतील त्यांचं म्हणणं काय असेल, पुढे जा नका जाऊ. किंवा मग इव्हेंच्युअली तुम्ही भविष्याचा विचार करता आपल्याला कित्येकदा असं होतं एक मूल आहे तर त्याचंच पुढे करण्याचं मध्येच आपण म्हणजे कष्ट आणि हे सगळ्याच गोष्टी आहेत. तर इथे 4 जण होणार आहेत, तुम्हाला तर तुम्ही भविष्याचा काय विचार करताय याबद्दल लोकांची काय मतं असतील. सो त्या अर्थाने एक सगळ्यांचा विचार करून त्या पद्धतीने आम्ही ती गोष्ट तयार केली, ती संहिता लिहिली. कारण आपल्याकडे कल्चर म्हणूनच आपण म्हणजे आपले सगळे नातेवाईक आई वडील हे सगळेच जण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात त्या निर्णयामध्ये. आपल्याकडे फॅमिली कल्चर असं नाही आहे की ती फक्त आई आणि वडिलांचंच असतं. सो तो खरं तर मुद्दा होता. येस. वैदेही आणि करण, तुमच्या दोघांसाठी हा प्रश्न आहे. आपण म्हणतो कंटेंट इज किंग, हे नेहमीच आपण म्हणत आलो आहे. पण वैदेही 6 मुलांची आई हे मला इमॅजिनच करवत नाही ही गोष्ट. तुझ्यासाठी सेलिंग पॉईंट काय होता 1, 2, 3, 4 साठी? एक नसून अनेक गोष्टी होत्या असं मला वाटतं. एक तर अशी कॉन्सेप्ट
मीही माझ्या आजूबाजूला जुळी किंवा जास्तीत जास्त तिळी तिळी, पाहिली हां. आहेत किंवा ऐकलंय त्यांच्याबद्दल. 4 मुलं एका वेळेला हे म्हणजे काय म्हणूया थिओरेटिकली माहिती होतं किंवा त्याला क्वाड्रुप्लेट्स म्हणतात हे माहिती होतं, पण हे असं खरंच कोणाच्या तरी आयुष्यात घडू शकेल हे माहिती नव्हतं. त्यामुळे सगळ्यात पहिला ट्रिगर पॉईंट तो होता. त्यानंतर अर्थात वरुण नार्वेकर सारखा दिग्दर्शक आपल्याला लाभणार आहे, त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. माझी जी काही विशलिस्ट होती त्याच्यात अर्थातच वरुणचंही नाव होतं आणि ते समोरून माझ्याकडे हे काम आलं होतं, त्यामुळे तोही एक दुसरा माझ्यासाठी सेलिंग पॉईंट होता. त्यानंतर फारच युनिक स्टारकास्ट आहे. हो, म्हणजे जी माणसं त्यांनी एकत्र आणली आहेत ह्या फिल्मसाठी तेही एक इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन होतं. म्हणजे निपुण बरोबर मला दिग्दर्शक म्हणून काम करण्याची कायमच इच्छा होती, पण मला माहिती नव्हतं मला त्याच्याबरोबर ॲज अ को ॲक्टर काम करायला मिळेल. सो तोही एक खूप महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर अर्थातच भक्कम निर्माते त्यातले काही मला माहिती होते, जिओ स्टुडिओजचं नाव होतं. असे अनेक सेलिंग पॉईंट्स होते मला असं वाटतं. आणि आत्ताच्या काळात आपण इतके वेगवेगळे चित्रपट पाहतो, वर्ल्ड सिनेमा हे ते, आपण खूप गोष्टींचं कौतुक करतो. मला असं वाटलं की आपल्याकडे काहीतरी वेगळा इंटरेस्टिंग विषय घेऊन एक काहीतरी छान चांगली फिल्म लोकांना पाहायला मिळेल आणि त्याचा जर आपल्याला एक भाग होता येणार असेल तर मला खूपच म्हणजे माझ्यासाठी अभिमानास्पद ठरेल. सरेंडर झालीस तू त्याला. 100%. Yes, करण. माझ्यासाठी ट्रिगर पॉईंट तर पहिला हा होता की चित्रपटात काम करायला भेटतंय. दुसरा ट्रिगर पॉईंट हा होता की वरुण नार्वेकर, ऑफकोर्स, बिकॉज पहिल्यांदा मला निपुणनी फोन करून सांगितलं की वरुणला तू चित्रपटात पाहिजे, तर मी असं हो बोलून टाकलेलं. मग काय स्क्रिप्ट नाही, काय रोल आहे, किती वेळ रोल आहे, कधी होणार आहे शूट, मला काम करायचं होतं. सो मी त्याच्यावरच सेल आउट झालो. आणि त्याच्यानंतर जेव्हा मला कळलं की एवढे दिग्गज कलाकार आहेत, म्हणजे ऋषिकेश जोशी पण आहे, मृणाल मॅम पण आहे, अशी स्टारकास्ट आहे, तर मी तर बोलू ही तर ड्रीम टीम असणार आहे माझी. आणि मग ह्यांच्यावर काम करायला मला खूप आवडेल. आणि ना ऍक्च्युली सगळ्यांना म्हणजे करणला पाहिलं म्हणजे लाईक वैदेही सेड की एकदम वेगळी स्टारकास्ट. ह्या सगळ्यांना असं एकत्र चित्रपटामध्ये कोणी विचारही केला नव्हता किंवा कोणी हा प्रयोगही केला नाही. पण काय थॉट होता या सगळ्या कास्टिंग मागे? पुन्हा ती कॉन्सेप्टच इतकी युनिक आहे ना की ती जोडी मला असं वाटतं की अशीच असावी की जी आजवर झालेली नाही. त्यामुळेच ते असं वाटेल की अरे हा ही काहीतरी युनिक जोडी आहे ज्यांच्या सोबत असं काहीतरी युनिक होतंय. किंवा करणचं जे पात्र आहे मित्राचं, तर तो असा मित्र आहे की ज्याच्याकडे आपण सल्ला जर का मागायला गेलो तर काहीतरी एक भलताच सल्ला देतो. आपल्या सगळ्यांच्या सोबत असे मित्र असतात. सो तोही एक भन्नाट मित्रच हवा होता त्या स्टोरीला असल्यामुळे. पुन्हा मृणाल कुलकर्णी आणि सतीश आळेकर सर किंवा ऋषिकेश जोशी आहेत, हे असे लेजेंडरी ॲक्टर्स आहेत की दिग्दर्शकाला कुठलंही वाटेल की त्यांना आपण पिच करावं आणि त्यांनी काम करावं. सो त्या अर्थाने ते जुळून आले. काही आम्ही निर्णय ठरवून घेतले होते की सतीश म्हणजे डॉक्टर गायनॅक जे आहेत त्यांचं वय आपण थोडंसं वाढवूया. मग ते आळेकर सरांना आम्ही विचारलं, कारण असं वाटत होतं की एक आस्पेक्ट तो पण यावा इन वे एका सिनियर व्यक्तीचा, की त्याचं मत काय आहे आणि जो गायनॅक आहे स्वतः. सो त्यामुळे मग ती सगळी खरी टीम जुळून आली. पण लेखनामध्ये निपुणचे पर्सनल एक्सपिरियन्सेस काही उतरलेत का? नाही पहिले लिहिलं आणि मग मूल झालं मला. सो ते थोडं उलटा प्रवास झालाय. नाही पण अर्थात रायटिंगच्या वेळेस अजून थोडंसं रिरायटिंग होतंच पुढे जाऊन. तर जे काही एक्सपिरियन्सेस म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळेस संहिताच्या आणि माझ्या संहिताच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस वी आर प्रेग्नेंट तेच लिहितात ना आजकाल सगळे, वी आर प्रेग्नेंट. सो संहिताच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस जे काही थोडेफार अनुभव आले ते त्यांनी चित्रपटात काही स्थान मिळवलंय. पण माझ्या आधी वरुणला पण हे एक्सपिरियन्सेस आलेच होते. आणि त्याचबरोबर आम्ही म्हणजे गायनेकॉलॉजिस्टशी वगैरे बोलून त्याचं शास्त्रशुद्ध म्हणजे काय काय होऊ शकेल 4 मुलं होणार आहेत म्हटल्यावरती, सो तेही समजून घेतलं आणि त्याचाही समावेश या स्क्रिप्टमध्ये केला. ओके. सायली कशी आहे वैदेही? मस्त आहे खरं तर. म्हणजे मला पहिल्यांदा हे पात्र ऐकल्यानंतर खूपच आजच्या काळातलं हे पात्र वाटलं की आत्ताच्या काळातली एक यंग इंडिपेंडेंट वयाच्या मानाने बऱ्यापैकी मच्युअर्ड आणि काय म्हणूया गट्सी अशी मुलगी आहे. त्यामुळे ते मला इतकं इंटरेस्टिंग वाटलं, कारण त्या वयात मी अजिबातच अशी नव्हते. म्हणजे इतके स्वतः सक्षमपणे निर्णय घेणं, त्या निर्णयांच्या टू सी थ्रू दोज डिसिजन्स, आपण जे ठरवलंय ते करून दाखवणं, इतक्या गोष्टी मला अशा छान वाटल्या. म्हणजे मला असं झालं की आपणही त्या वयात जर इतके सक्षम असतो तर. सो सायली अशी आहे, सगळ्यांना रिलेटेबल वाटू शकेल अशी आहे. आत्ताच्या काळातल्या ज्या मुली आहेत त्यांना आपलीशी वाटू शकेल अशी सायली आहे. जसं आता वरुण म्हणाला करण की असा मित्र म्हणजे जो
सल्ले देण्यापेक्षा जरा वेगळे सल्ले जास्त देतो, जे आम्ही ट्रेलरमध्ये पण बघतोय. ती काय मांजर आहे का, असे बरेच फार भारी डायलॉग्स आहेत. कसा आहे हा मित्र, काय चाललंय या मित्राच्या डोक्यामध्ये थ्रू आउट द पिक्चर? हा मित्र सर्वांच्या आयुष्यात असतो. हा मित्र सर्वांना नाही पाहिजे बट तरी पाहिजे असं आहे. बिकॉज या मित्राशिवाय तो कुठे जाऊच नाही शकत. तो एकच मित्र आहे जिथे तो कनेक्ट होतो, त्याचा बॉन्ड एक छान आहे. जसं त्यांच्यामध्ये काही डिसिजन्स होतात तर त्याला काही बोलायचं असतं जे तो तिच्यासमोर बोलू नाही शकत, तर तो माझ्याकडे येऊन व्यक्त होतो. तर त्याला ते बरं वाटतं. बट त्याच्यानंतर मी त्याला वेगळे शॉक्स देतो, त्याच्याने त्याला अजून वेगळे शॉक भेटतात जे त्याला नाही पाहिजे असतात, बट तरी त्याला भेटतात आणि परत तो माझ्याकडेच येतो. सो हे बॉन्ड आमचं संपतच नाही कधी, कारण मला तर या गोष्टीचा एक्सपिरियन्स नसतं. मी पण त्याच्यासारखंच नवीन नवीन गोष्टी मला रिअलाईज होत जातात की अरे असं असं चालू आहे यांचे डिसिजन्स. तर मी मदत करण्याशिवाय मी त्यांचे वाटोळच करतो आहे जे आयुष्यात करतो आहे त्याच्या. बट आमचं जसं त्यांचं एक कपल बॉन्ड आहे तसं आमचं पण एक वेगळं कपल बॉन्ड आहे ह्याच्यात की अशी मैत्री की ज्याच्यात देर इज नो ट्रान्झॅक्शन बट जस्ट दे आर देअर. बरं वाटतं, त्याला पण बरं वाटतं, मला पण बरं वाटतं. माझ्याशिवाय त्याचं कोण नाही, म्हणजे त्याचं आहे पान हलत नाही, आपण म्हणतो पान तुझं हलत माझं नाही. जमेना टाईप. हो, पण असा तो बॉन्ड आहे. हां, पण तुमच्या आता जसं तो म्हणाला की असा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, तुमच्या आयुष्यात अशी माणसं आहेत का असे सल्ले देणारी? रिअल लाईफमध्ये आहेत कोणी? आय थिंक मीच ती मैत्रीण आहे. एवढं जमलंय, एवढं स्ट्रिंग्स अटॅच आहेत. हां. पण खरंच मीच ती मैत्रीण आहे. पण म्हणजे असे सल्ले नाही देत मी, हा. म्हणजे जसे दाढीने सिनेमात समीरला सल्ले दिले तसे नाही देत. मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी मदत होऊ शकेल असे सल्ले देते. पण मीच मदत ती होऊ आहे. शकेल असे. हो. ओके. समीर? अम्या वाघ आहेच आहे हो. एकमेकांसाठी. तो चित्रपटात पण आहे ना? हम्म. ते बघा 19 तारखेला. केलं मी प्रमोशन. हा, सांगा आता. लवली. तर अम्या वाघ आणि मी हे आमचे रोल स्विच करत असतो बऱ्याचदा. तर कधीतरी मोस्टली आमच्या काही काही रिलीजेस नंतरच आम्हाला एकमेकांची गरज लागते की नाही आवडला रे त्यांना किंवा चालतच नाही रे काय करायचं. मग तेव्हा आम्ही एकमेकांसाठी असतो उभे आणि सल्ले देत असतो, एकमेकांचे एक्सपिरियन्सेस देत असतो. अरे माझा तो चित्रपट नाही चालला हा वगैरे असं एकमेकांना आम्ही समजावून सांगतो आणि कम्फर्ट करतो. Yes, वरुण, तुमच्या आयुष्यात आहेत असे कोणी मित्र? ॲक्च्युली नाही आहेत, पण म्हणूनच हे पात्र तयार केलं आहे. ॲक्च्युली आमच्या फिल्ममध्ये डायलॉग पण येतो, एका पॉईंटला म्हणतो त्याला की अरे आपली कशी मैत्री झाली यार, कुठला क्षण होता की जेव्हा आपण मित्र झालो. तर असं कित्येकदा होतं ना की असे काही मित्र आपल्याला हवे असतात आणि पण ते त्या अर्थाने नसतात. सो त्यामुळे खरं तर म्हणजे आम्ही ते पात्र निर्माण केलं की तो इतका क्रेझी फ्रेंड आहे. म्हणजे तो असं नाही की तो वाईट सल्ले देतो, पण कित्येकदा असं होतं ना एखादी भयंकर सिच्युएशन त्याला सांगितली तर तो त्याच्या पलीकडच्या काही भयंकर तुम्हाला सांगू शकतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही एवढं नाही झालंय वाईट, माझं चांगलं चाललंय. सो त्याची सांगण्याची पद्धत वेगळी आहे. वरुण, पण इतक्या कॅरेक्टर्सपैकी कुठलं कॅरेक्टर, दोघंही उत्तर देऊ शकता, कुठलं कॅरेक्टर असं आहे चित्रपटातली व्यक्तिरेखा जी डेव्हलप व्हायला आपण म्हणतो ना की ती जरा अजून खुलली असती, त्याच्यावर खूप जास्त विचार केला गेला किंवा जरा वेळ लागला त्या व्यक्तिरेखेला बाहेर यायला, लेखणीतून पण म्हणा किंवा ऑन ग्राउंड सुद्धा म्हणा, असं कोण होतं, कोणाची होती? मला वाटतं सायलीची आई मृणाल त्यांचं जे कॅरेक्टर होतं ते बऱ्यापैकी तसं कॉम्प्लिकेटेड आहे आणि ते डेव्हलप करायला वेळ लागला. मला वाटतं एक साधारण शेवटून दुसऱ्या तिसऱ्या ड्राफ्टला असं ते प्रॉपर सापडलं काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे ते, जे आम्हाला चित्रपटामध्ये कळेल काय म्हणणं आहे त्यांचं. म्हणजे पण कुठली गोष्ट या सिनेमाच्या निमित्तानं तू लक्षात ठेवली होतीस, लाईक तू आत्तापर्यंत जे काही काम केलं आहेस ते प्रत्येक भूमिका एकापेक्षा वेगळी आहे आणि ही तर एकदमच वेगळी आहे. अशा वेळी परत एकदम क्लीन स्लेट घेऊन सेटवर जाणं वेगळी गोष्ट आहे. काय डोक्यात ठेवलं होतं 1, 2, 3, 4 करताना? मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमा सुरू करायच्या आधी सरेंडर करणं ही एक भावना खूप महत्त्वाची असते आणि याही वेळेस मी तेच केलं. कारण मला म्हणजे वरुणचं काम अर्थातच आवडतं, पण मला जितके जवळचे मित्र आहेत जे वरुणलाही ओळखतात त्या सगळ्यांनी सांगितलं होतं की तुला खूप शिकायला मिळेल, तुझ्यासाठी हा खूप कलाकार म्हणून समृद्ध करणारा अनुभव असणार आहे. त्यामुळे मी डे 1 पासून हे ठरवलं होतं, तो जसं सांगेल आपल्याला तसं आपण स्वतःला नॅव्हिगेट करूया. आणि आय एम म्हणजे एक्स्ट्रीमली ग्रेटफुल की मला ही संधी मिळाली आणि मला खरंच 100% खूप काही शिकायला मिळालं.
म्हणजे मी ह्या एका प्रोसेसवर पुस्तक लिहू शकेन इतकं तर निश्चित मला ह्या प्रोसेसने दिलं एवढं लर्निंग होतं खूप. कमाल. आणि ऑन अ लॉट ऑफ लेवल्स. म्हणजे ॲज अन ॲक्टर तर होच, पण जनरली सेटवरचा वावरपासून एक दृष्टिकोन आयुष्याकडे पाहण्याचा, एक दृष्टिकोन माणसांच्या नात्यांकडे पाहण्याचा सगळंच. म्हणजे मी म्हटलं तसं मी अख्खं पुस्तक लिहू शकेन अशी ही प्रोसेस होती माझ्यासाठी. येस. कारण तुझा सेटवरचा पहिला दिवस सांग मला कसा होता. ॲक्च्युली मला असं वाटतं की वैदेही आमचे आन्सर कॉपी करते कारण हेच माझं जस्ट आन्सर होतं आता. कारण तेच होतं माझ्यासाठी अभिनय करण्या पलीकडे माझ्यासाठी हे होतं की मला सेटवर राहायचं आहे. मला सेटवर ह्यांच्याकडून शिकायचं आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे जेव्हा मला कळलं की मिलिंद सर कॅमेराच्या मागे आहेत, सो त्यांचं काय विजन आहे, त्यांना काय पाहिजे, हे सगळं जाणून घ्यायला. बिकॉज ॲज अ सोशल मीडिया क्रिएटर मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. कॅमेराच्या मागे पण लिहित असतो, डिरेक्ट करत असतो, कॅमेरा एडिटिंग. सो मला ते जाणायला की मोठ्या स्टेजवर काय होतं या सगळ्या गोष्टी. पहिल्या दिवशी मला आठवतं आहे की मला असं वाटतं पुण्यातला तो डेक्कन कॉलेजचा का तो घरातला सीन होता नाचायचा, आय थिंक सो तो होता. घरातला असेल. हो तिथे आय थिंक घरातला असेल. हो. सो त्यावेळी अच्छा ठीक आहे, मांजर आहे का? हां. सो तो वाला सीन होता आणि ऑफकोर्स मी नर्वसच होतो. काय करायचं माहीत नाही. निपुणबरोबर मी आधी असं म्हणजे चिलमध्ये बोललो आहे, बट ऑन सेट आल्यावर मला असं झालं की नाही आता निपुण द डिरेक्टर द ॲक्टर त्याच्यावर काम करायचं असं जरा नीट काम करावं लागेल. सो नर्वस होतो, बट डेफिनेटली वरुणनी आणि को ॲक्टर्सनी खूप छान कम्फर्टेबल केलं आणि खूप स्मूथ झालं मला काम करायला. म्हणजे माझं असं होतं की आपलं काम करायचं आणि मग शांत कोपऱ्यात जाऊया आपण. बट तीच एक मजा होती की जसं मी बोलू की पहिल्या दिवशीपासूनच माझी नजर सगळीकडे होते की काय चालू आहे, कोण कशी ॲक्टिंग करत आहे, कुणाकडून आपल्याला काय घेता येईल, म्हणजे तसं आपण आपल्या ॲक्टिंगमध्ये जरा वापरू की असं म्हणजे असं वावरायचं असं सेटवर. सो खूप काय काय शिकायला भेटलं. एस्पेशली तर मला जेव्हा ऋषिकेश सरांचे काही सीन असायचे मी खूप खुश व्हायचो. कारण ते अशी एनर्जी घेऊन यायचं ना एक वेगळीच की मला वाटायचं की माझा जो पण नर्वसनेस आहे ह्यांना बघूनच निघून चालला आहे. तर ते खूपच छान वाटायचं मला. पण निपुण, मी जसं मगाशी पण म्हणाले की 3 वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तू लेखकाची सुद्धा भूमिका आहे, इकडे समीर सुद्धा आहे आणि निर्मात्याची सुद्धा ही भूमिका आहे. सो या 3 पैकी सगळ्यात सोपी गोष्ट तुला कुठली वाटली 1, 2, 3, 4 साठी? काय सगळ्यात सोपं होतं तुला? निर्मात्याची भूमिका सगळ्यात सोपी होती. अरे ही कठीण कारण- भूमिका बोलतात सगळेजण. कारण माझ्याबरोबर 4 अजून लोक होते हो हो. आणि त्यांनी इतकी जबाबदारी उचलली की मग मी अभिनयावर आणि लेखनावर कॉन्सन्ट्रेट करू शकलो. आणि एक तो मला वाटतं त्यांचं चांगुलपण आहे की त्यांनी माझं नाव लिहिलं आहे तिथे निर्माता म्हणून. वाव. पण कसा आहे हा समीर, कसा आहे नेमका? समीर असा थोडा बुजरा आहे. अल्फा मेल जसा असतो तसा नाही आहे. हिरो असा अजिबात नाही आहे अर्थातच. आणि तो तरी सिन्सिअर आहे, अत्यंत प्रामाणिक आहे. ज्या माणसांबरोबर असतो तो त्या माणसांसाठी काहीही करायला तयार असतो. आणि तो पहिलं पाऊल फार कमी वेळा उचलतो. आणि त्यामुळे तो आणि सायली एकमेकांना खूप चांगले, म्हणजे ते खूप चांगले जोडीदार आहेत एकमेकांचे. ते कॉम्प्लिमेंट फार चांगले करतात एकमेकांना. पण 1, 2, 3, 4 हे नाव पहिलं हेच नाव होतं चित्रपटाचं, कारण एवढं सोपं नाव आहे ते की 1, 2, 3, 4 झालं आणि पहिल्यापासून. बोलतानाही आपण तसंच काउंट करतो. सो 1 गो मध्ये हेच नाव होतं. हो हो. म्हणजे मला वाटते कथा जशी सुचली तसं नाव पण सुचलंच होतं की 1, 2, 3, 4 असे काहीतरी बेसिक ऑप्शन्स आले होते, चौकार वगैरे असं काहीतरी. पण मला वाटतं हे जास्त त्याला एक आणि आपल्याकडे मग 1, 2, 3, 4 गणपतीचा जय जय जयकार असं जयकार, सगळं पण yes. आहे. सो ती मला वाटते म्हणायला पण एकदम मस्त आहे हे नाव. खूप भारी. पण एक लाफ्टर साईड सुद्धा आहे या चित्रपटाला. आणि ना ऑब्व्हियसली 6 मुलं, प्रेग्नेन्सी, नवरा बायको, म्हणजे इमोशनल टच सुद्धा या संपूर्ण स्क्रिप्टला असणार, नो डाऊट. त्याच्यामध्ये एखादी अशी मुवमेंट असते किंवा सीन असतो ना, तो आपला फेवरेट होतो. त्याची एक तर ती स्क्रिप्ट लिहून आलेली तिथं असतेच, पण परफॉर्मन्स लेवल किंवा ते करायला काहीतरी कस लागतो आपला कलाकार म्हणून, किंवा ते क्विकली होतं. तुमच्या सगळ्यांसाठी प्रश्न, इन्क्लुडिंग यू सर. कुठला असा सीन आहे जो करायला खूप कस लागला आणि ते होतच नव्हतं किंवा ते क्विकली झालं? कोण सांगेल? करणपासून सुरुवात करूया. माझा जो सीन आहे तो ट्रेलरमध्ये पण आहे, जिथे मी निपुण माझ्याकडे आलेला असतो ॲज युजल सल्ला घ्यायला. अँड
मी तिकडे बसलेला असतो. सो माझा एक सेटअप असतो, कारण मी माझा केटरिंगचा बिझनेस असतो. सो मी तिकडे बसलेला असतो आणि हा माझ्या बाजूला उभा राहून माझा सल्ला विचारत असतो. त्याच्यात एक माझा एक पेट असतो, तर मी घाबरतो खूप कुत्र्यांना. हो, Okay. खूपच घाबरतो. बट मला वरुणला हे प्रूव्ह करून दाखवायचं होतं की नाही, मी हे करू शकतो. मी त्याला कळूनही नाही दिलं की मी घाबरतो. मी बोललो करून टाकू आपण. तर त्या सीनला मला वेळ माहीत नाही किती गेला, बट माझं मेंटली आतून खूप वेळ जात होता की अरे ह्याला करून म्हणजे अशी मिठी मारून आपल्याला हे करायचं आहे, डायलॉग डिलिव्हर करायचा आहे, परफॉर्म करायचं आहे, गिव्ह अँड टेक आहे आमच्या दोघांमध्ये छान. त्याच्यात थोडी कॉमेडी पण आहे. सो हे सगळं लक्ष देऊन करायचं आहे. तो कसा कसा झाला चांगला, त्याचा मला जास्त आनंद आहे. बट दॅट वॉज अ मेमोरेबल सीन फॉर मी. बट ओव्हरऑल असं म्हटलं तर जे शेवटचं गाणं आहे ते मला खूपच छान वाटलं, बिकॉज तिकडे सगळे होते ऑन सेट आणि सगळ्यांबरोबर एक वेगळी वाईब झालेली. ते लोकेशन पण खूप छान होतं आणि तिकडे खूपच धमाल झाली. वा, मस्त. वैदेही? मला असं वाटतं ह्या सिनेमात काम करताना ओव्हरऑलच कलाकार म्हणून, ॲक्टर म्हणून प्रचंड कस लागलाय. पण मला पटकन झाला का त्याला वेळ लागला हा मुद्दा बाजूला ठेवता मला असं वाटतं की सगळ्यात जास्ती माझ्यासाठी चॅलेंजिंग सिक्वेन्सेस ते होते. 2 मेजर सीन्स आहेत जे मृणालताईंबरोबरचे होते. कारण ह्या सिनेमातलं आई मुलीचं नातं फारच वेगळं आहे आणि ते खूप लेयर्ड आहे. सो ते जसं वरुणला अपेक्षित आहे तसं ते डिलिव्हर होण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की ते 2 सिक्वेन्सेस सगळ्यात जास्ती चॅलेंजिंग गेले. ते कसे झाले ते दिग्दर्शक आणि बाकी आता प्रेक्षक सांगू शकतील सिनेमा पाहिल्यावर. पण माझ्यासाठी प्रचंड चॅलेंजिंग ठरले ते दोन्ही सिक्वेन्सेस. निपुण सर? तू एकतर मला सर का म्हणतेस मला कळत निपुण जी, नाही. आल्यापासून निपुण निपुण जी असंच. सर. एकतर म्हणजे असे जे क्लायमॅक्सला थोडेफार क्लायमॅक्ससारखे जे सीन्स असतात त्या इमोशनल हायचे आणि ड्रामाचे, तर ते शूट करताना अर्थातच म्हणजे काहीतरी वेगळ्या प्रकारची एनर्जी लावायला लागत होती त्याला. पण तरी ते जमले असं म्हणायला लागेल. कारण का एक जो सीन आहे तो तुला आठवत असेल तर की अगदी सुरुवातीला मी त्या एक युनिव्हर्सिटीमधनं फ्रस्ट्रेट होऊन घरी आलेलो असतो, कारण का मला हिच्याबद्दल खूप प्रश्न विचारलेले असतात तिकडच्या कर्मचाऱ्यांनी, आणि त्यामुळे मी खूप फ्रस्ट्रेट होऊन हिला सांगत असतो की काय झालं तिथे. आणि ते मी असं लिव्हिंग रूमपासनं किचनपर्यंत चालत येतो, असा तो सीन होता. आणि खरं तर साधा सीन होता. मला डायलॉग्सही पाठच होते, माहिती होते अगदी नीट, पण काही केलं ते जमत नव्हतं मला. आणि ते असं फ्रस्ट्रेशनमध्ये बोलत येणं वगैरे. आणि त्याचे किती झाले 8-9 टेक्स झाले. आणि मग मला वाटते 11व्या टेकला मला खरोखर फ्रस्ट्रेशन आलं की मला हे का नाही जमत आहे. आणि मग हा ओके म्हणला. मी चांगलं झालं म्हणणार नाही, हा ओके म्हणाला त्या टेकला की ठीक आहे फाईन, आम्ही वापरेन. ओके. कॅप्टन ऑफ द शिप काय होतं सगळ्यात चॅलेंजिंग सीन तुमच्यासाठी कोणता होता? सीनपेक्षा ना मला फिल्मच तसं वाटते की एका अर्थाने चॅलेंजिंग होती. कारण मुरांबानंतर मी जवळपास 7 वर्षांनी फिल्म करतोय आणि त्यावेळेला मी हे ठरवलं होतं की ओव्हर द इयर्स आपली एक स्वतःची एक भाषा निर्माण होते ना, तर त्यामध्ये मला कायमच असं वाटतं की कुठेतरी विचार करताना फिल्म ही एक चित्रभाषा आहे हे कुठेतरी मागे पडत जातं. पण यावेळेला मी ठरवून ते ठरवलं होतं की आपण रंगांचा खूप वेगळ्या पद्धतीने वापर करायचा, जो या फिल्ममध्ये आहे. की पहिले जे सगळे सिक्वेन्सेस जेव्हा ते कळतं त्यांना की 4 बाळं आहेत, ते सगळे ऑरेंज, रेड आणि येलोमध्ये आहेत. आणि हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की जसं जसं त्यांना त्या गांभीर्य जाणवायला लागतं त्या सगळ्या निर्णयाचं, तसे तसे हळूहळू आम्ही सगळे रंग काढून घेतले त्यांच्या आयुष्यातनं एक प्रकारे. पण सो तो हा जो महत्त्वाचा आहे ना, किंवा ही जी एक एक्सपेरिमेंट आपण करून बघतो, तर आपल्याला कन्सिडरिंग मराठी आणि त्याची जी काही मर्यादा आणि हे असते त्याच्यामध्ये हा प्रयोग करून बघितला, नाही वर्क झाला तर सोडून दिला असं होत नाही. सो आपल्याला ते पूर्णपणे प्लॅनिंग करूनच ते करावं लागतं. सो त्या पद्धतीने ते करणं आणि मग ते जेव्हा उतरत होतं समोर आणि सेटवरती जाऊन ती सगळी रंगसंगती व्यवस्थित जमती असं वाटत होतं, ते खरं तर खूप जास्त माझ्यासाठी म्हणजे चॅलेंजिंग होतं आणि ते वर्क होतं हेही खूप चांगलं वाटलं. परफॉर्मन्सेसच्या बाबतीत म्हणेन की एका पॉईंटला नाही म्हटलं तरी कुठल्याही नात्यामध्ये म्हणजे ती प्रेग्नंट आहे आणि त्याच्यानंतरही काही टोकाचे सीन्स आहेत त्या दोघांमध्ये, तर ते मला कुठेही जरी टोकाचे असले तरी हार्श म्हणजे काय म्हणूया आपण, इतकंही ते टोकाचं होऊ द्यायचं नव्हतं की याचा विसर पडेल की ती प्रेग्नंट आहे. त्याची काळजी घेऊन ते सीन्स त्या पद्धतीने रचायचे होते. तर ती रचना करताना खूप जास्त टेन्शन होतं
आणि ते कळत नव्हतं की काय पद्धतीने होतील, पण ते जेव्हा ते करायला लागले आणि ते बरोबर होते असं वाटलं तेव्हा खूपच चांगलं वाटलं. वैदेही, पण तू या स्क्रिप्टबद्दल किंवा असा प्रकारचा चित्रपट तू करतेस ज्याच्यात तुला 6 मुलं होणार आहेत, तू जेव्हा घरी सांगितलं तर काय रिॲक्शन्स होते ग घरच्यांचे? गंमत अशी झाली की पहिल्यांदा जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकली तेव्हा माझ्याबरोबर आई पण होती. ओके. आणि मी जितकी ही स्क्रिप्ट एन्जॉय केली तितकीच तिनेही केली. आणि मला असं वाटतं की माझे आई बाबा सुद्धा या बाबतीत खूपच सपोर्टिव्ह आहेत आणि खूप एनकरेजिंग आहेत की मी माझी इच्छा आहे की मला वेगवेगळ्या पद्धतीची कामं करायची आहेत, वेगवेगळ्या लोकांबरोबर कामं करायची आहेत. आणि माझे बाबा प्रचंड एक्सायटेड होते की मला वरुण बरोबर काम करायला मिळणार आहे, कारण वरुणचं थिएटरचं बॅकग्राऊंड, त्याचं काम, त्यांना खात्री होती. ते कायम असं म्हणायचे की तुला चांगल्या दिग्दर्शकाची साथ म्हणजे त्याची गरज आहे. आणि त्यांची अशी नेहमीच इच्छा असते की चांगल्या दिग्दर्शकांबरोबर तुला काम करायला मिळावं. आणि वरुणच्या बाबतीत ते त्यांचं पहिल्या दिवसापासून होतं की मला आनंद घ्यायचा आहे की तो तुझ्याकडनं काहीतरी वेगळं करून घे. आणि त्यांनी अर्थात फिल्म पाहिली आणि त्यांना आता खूपच जास्ती आनंद आहे. पण दोघंही ह्या काही कारणांमुळे प्रचंड एक्साइटेड होते की मला असा काहीतरी वेगळा सिनेमा करायला मिळतो. अगदी, म्हणजे प्रत्येकाची भूमिका आणि प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम खरंच एक वेगळं वेगळं असं म्हणूया. कारण जर तुला तुझ्या कॅरेक्टरमधली एखादी गोष्ट ठेवायची संधी मिळाली तर तू काय ठेवशील स्वतःकडे त्या व्यक्तिरेखेतलं? मला वाटतं दाढी, जी आहे तुला. बिकॉज तेच माझं नाव आहे या हां, चित्रपटात. हां. आणि बाकी जे त्याचे क्वालिटीज आहेत, जसं मी बोललो की ते फालतू सल्ले हो, वगैरे हो. जे आहेत ते मला वाटतं मी नाही ठेवणार, बिकॉज ते आयुष्यात खूपच त्रास देऊ शकतात मला. बट हां, जसं मी ॲक्च्युली बोललो दाढी, बिकॉज मला वाटतं मी दाढीमध्ये खूपच चिल आहे आणि खूप बरं वाटतं. कारण मी ऑनेस्टली हॉटेल मॅनेजमेंट बॅकग्राऊंडमधून आलेलो आहे, जिथे दररोज तुम्हाला शेव करावं लागायचं. सकाळी 7ला उठून किंवा रात्री जे व्हायचं नाही रात्री, मग सकाळी मग धावपळ, मग ते 1 केस राहिला, 2 केस राहिला, मग आम्हाला बाहेर काढलं जावाचं. सो ह्या सगळ्या गोष्टी व्हायचं. आता मला असं वाटतं की एक जी गोष्ट आहे ज्याच्याबद्दल मी खूपच चिल आहे ती आहे दाढीच, आणि खूपच आराम भेटतो त्याच्याने. वा, अर्ध्या गोष्टी जॉब पण लपली जाते. वैदेही. मला असं वाटतं सायलीचं नेव्हर लुक बॅक ॲटिट्यूड मला कायम जपून ठेवायला आवडेल, वैदेही म्हणून सुद्धा. ओके. निपुण. मी अगदी साधं उत्तर देणार याचं. मला तो एक येलो स्वेटशर्ट खूप आवडला होता. तो मला मी व्यक्तिरेखेतला गुण असा माझा प्रश्न होता. इथपर्यंत यार. या प्रश्न बदलला त्याने. व्यक्तिरेखेतला गुण स्वेटशर्ट, बरं डिझायनरनी नोंद घ्यावी याची. व्यक्तिरेखेतला गुण काय ठेवता येईल? तो अत्यंत, मला असं वाटतं की एम्पॅथेटिक आपण म्हणतो ना, समोरच्याचा मनाचा विचार करणारा माणूस आहे. सो तो गुण मला ठेवायला आवडेल त्याचा. ओके, सो तयार झाला आहे चित्रपट 1, 2, 3, 4. सोपं नाव आहे, फार छान आहे. तर आता 19 तारखेला येतो हा चित्रपट, सगळ्यांनाच माहिती आहे कारण एवढा जोरदार प्रमोशन तर सुरू आहे. आता तुम्ही चौघांनी मला 1, 2, 3, 4 कारणं सांगायची आहेत. 1, 2, 3, 4 बघायचे. कोण पहिले सांगा? आता 1, 2, 3 नंबर मोजलाय तर सरच सांगा. एक एक कारण सांगा. हो, मी 1, 2, 3 हे पण चालेल मला. सो आम्ही म्हणतो तसं गोड बातमीची घाई झालेल्या सगळ्यांसाठी सगळ्यांचा. असा तो सिनेमा आहे. सो त्यामुळे ती कपलची स्टोरी पण आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या आईवडिलांची, नातेवाईकांची पण कथा आहे. सो तो सगळ्यांना आवडेल असा सिनेमा आहे. सो त्यामुळे नक्की बघावा. ओके. भरपूर मनोरंजन करणारा चित्रपट आहे, त्यामुळे हा चित्रपट नक्की पाहावा आणि सगळ्यांनी एकत्र मिळून पाहावा. आता हे साधं उत्तर दिलं निपुणने. हा वैदेही. काय आता सगळे तेच नको ना बोलायला, मी काहीतरी वेगळं वेगळं बोल. बोलायला पाहिजे ना. मला असं वाटतं की निपुण धर्माधिकारी आणि करण सोनावणे यांचं काम पाहण्यासाठी 1, 2, 3, 4 नक्की पहा. आता करण म्हणेल, नाही तो म्हणेल की हा बोल. नाही तर तो तेच वैदेही बोलेल. आणि असं होईल माझं. हा करण. सिरियस उत्तर हे की बिकॉज या चित्रपटातून मला असं वाटतं हा यूथला कनेक्ट होणारा चित्रपट आहे. जे कपलचे डिसिजन्स असतात, त्याच्यानंतर प्रेग्नन्सीनंतर कसे एकत्र डिसिजन्स घ्यावे लागतात, फॅमिलीमध्ये काय चेंजेस होतात, फॅमिली प्लॅनिंग कशी करावी लागते, आणि इथे तर एक फक्त मूल नाही आहे, ते 4 मुलं आहेत. सो कशी त्यांची धांदळ उडते ते बघायला आवडेल लोकांना. आणि
असंच मस्करीमध्ये मी लोकांना हेच बोलत असतो की फक्त मला बघायला आहे एकदा, बिकॉज ते मला फोनवर बघत आलेत. सो फायनली ते थिएटरमध्ये मला बघतील तर त्यांचा काहीतरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह, काय शिटी वगैरे मारायची तर मारा, रडायचं तर रडा, असं काय म्हणजे तुम्हाला टी शर्ट वगैरे फाडायचं काय, काही आय लव्ह यू वगैरे तिथे बोलायचं, सगळं जे काय बोलायचं बोला. सो तेवढंच मी लोकांना आवाहन करेन. येस, आणि तुमच्या संपूर्ण टीमला 1 2 3 4 पटीने शुभेच्छा आमच्याकडनं. थँक्यू सो मच आणि Thank you. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मी पण खूप एक्सायटेड आहे हा चित्रपट बघायला. सो मी नक्की बघीन आणि कळवीन तुम्हाला कसा वाटला. तोपर्यंत थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू.